आमदार आहेत जे तुम्ही ज्याचा उल्लेख करत आहेत ते शिवसेनेचे नाही तर गद्दार टोळीचे आमदार आहेत. शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेनेच्याच नेत्यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकच आहे. गद्दार टोळीचा जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे हा भयानक आहे आणि म्हणून काल पण मी विचारले की हा सगळा जो प्रचार सुरू होता आणि आता पण पुढच्या एका आठवड्यात प्रचार जो काही होणार आहे त्या गद्दार टोळीचे जे नेते आहेत, गँग लीडर आहेत, त्यांनी पण हेलिकॉप्टरमध्ये उतरून म्हणजे काय 1.5 तासाच्या प्रचारासाठी 2 मोठ्या बॅगा नेल्या. त्याच्यातून कुठच्या आनंदाच्या शिदाचं वाटप होत होता ते आज टीव्हीवर आलेलं आहे. पण जसं ह्यांचा व्हिडिओ आला तसा छत्रपती संभाजीनगरमधले एक आमदार त्यांचा एक व्हिडिओ आला. अनेक अशा आमदारांचे व्हिडिओ आलेत. मग कोणाच्या जमिनीचं आलं असेल, कोणाच्या पैशाच्या नोटाचं आलं असेल, कोणाच्या दादागिरीचं आलं असेल, कोणी कोणाला मारतानाचं आलं असेल. पण एकच प्रश्न आहे की जी भाजपा स्वतःला द पार्टी विथ डिफरन्स हे सांगायची, जी भाजपा सगळ्यांना सांगते की न खाता हूँ न खाने देता हूँ, न खाता हूँ न खाने देता हूँ. मग हे सगळे जे आजूबाजूला घेऊन फिरतात, तुम्ही सत्ताधारी म्हणून बसवलेले आहेत, अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसवलेले आहेत, जनतेच्या डोक्यावर बसवलेले आहेत, हे कुठच्या धोरणात येतात नक्की की तुम्ही ह्यांचं संरक्षण करता? का ह्यांच्यावर कारवाई होत नाही? काय नाटकं होत नाही? आणि कधीपर्यंत थांबणार तो? बरं, त्या 22 मध्ये ह्यांचं नाव आहे की नाही हे जरा ती 22ची यादी काढून बघा. एक मराठी संपून घेऊ मग. म्हणजे मराठी पूर्ण करू, संपून नाही पूर्ण एक करतो. विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा जो आहे तो तापलेला आहे आणि सकाळीच एक बातमी आलेली होती नावाची चर्चा जी आहे ती आता आहे. विधान परिषदेसाठी अनिल परब आणि विधानसभेसाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा आलेली आहे. कसं बघा तुम्ही याकडे? अरे तापलेलं म्हणजे तुम्हीच तापवताय सकाळपासून. काल पण तुम्हीच तापवलं होता. काल दुसरी 2 नावं होती, आज ही 2 नावं आहेत, उद्या दुसरी 2 नावं येतील. आम्ही जे दिलेलं नाव आहे ते एक आहे, ते स्पष्ट आहे, ते कुठेही बदल झालेला नाहीये. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे आता 4थं अधिवेशन आहे. जर अध्यक्ष महोदयांना वाटत असेल असं की अधिवेशन चालू शकतो आपण लोकशाहीचं, जिथे विरोधी पक्षाची नेत्याची गरजच नाहीये, हे त्यांनी जगाला सांगावं. मग त्यांनी पुस्तक लिहावं आणि सांगावं की का गरज नाहीये. आणि एवढी भीती सरकारच्या मनात का आहे की विधान परिषदेत असेल किंवा विधानसभेत असेल विरोधी पक्ष नेता नसावाच, एवढं बहुमत असून देखील एवढी भीती काय आहे त्यांच्या मनात? भाजपच्याच मोठ्यामधून माहिती येते की आपल्या ज्या विरोधी पक्ष नेत्यासाठी जे काही रुसवे चालले आणि चर्चा आणि बातमी सगळी रुसवी फुगवी सरकारमध्ये आहेत आणि त्याच्याहून बाजूला बसवले त्यांच्यामध्ये आहेत.